Hello students, we completed two chapters and now we are going to start third chapter arithmetic progression. तर विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण 2 धडे पूर्ण केलेले आहेत आणि आता आपण तिसरा धडा अभ्यासूया, अंकगणिती श्रेणी. In arithmetic progression we first study about sequence. Observe the following numbers. This is first example 1, 3, 5, 7, 9. Second 1, 4, 9, 16. 2, 4, 8, 16, 32. And this is fourth 1 by 5, 1 by 10, 1 by 15, 1 by 20. You know, in this first example, here there is some relationship between these two consecutive terms. See, this is 1, this is 3, means 1 plus 2, 3, 3 plus 2, 5, 5 plus 2, 7, 7 plus 2, 9. आता आपण या पहिल्या उदाहरणात जर बघितलं तर यामध्ये आपल्याला त्या दोन क्रमागत पदामध्ये काहीतरी साम्य दिसते. पहिलं पद 1 आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 मिळवलं तर दुसरे पद भेटते 3, 3 मध्ये 2 मिळवलं 5, 5 मध्ये 2 मिळवलं 7, 7 मध्ये 2 मिळवले 9. इथं आपल्याला काहीतरी साम्य दिसते. हिअर देर इज सम रिलेशनशिप बिटवीन these any two consecutive terms. Similarly, in second example, this is 1, this is 4, this is 9, this is 16. You know, 1 is the square of 1, 4 is the square of 2, 9 is the square of 3, 16 is the square of 4. आता आपण दुसऱ्या उदाहरणात बघितलं तर या वर्ग संख्या दिसतात आपल्याला. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. म्हणजे इथं सुद्धा एक क्रमच आहे. तसंच तिसऱ्या उदाहरणामध्ये जरी बघितला तर तिथं 2, 4, 8, 16, 32. इथं आपल्याला 2 च्या पटीतल्या संख्या दिसतात. जसं 2 दोन्ही 4, पुन्हा 4 दोन्ही 8, म्हणजे दुपटीने त्या संख्या वाढत गेलेल्या दिसतात. हिअर 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार 32. आणि लास्ट एक्झाम्पल, you know, numerator is same and denominators are in the multiple of 5. शेवटच्या उदाहरणात जर बघितलं तर अंश हा कायम दिसतो, फक्त छेदामध्ये 5च्या पटीतल्या संख्या दिसतात. 5 1 5, 5 दोन्ही 10, 5 3 15, 5 चौक 20. तर असे हे जे सर्व आपण उदाहरणे बघितलं, या उदाहरणामध्ये आपल्याला काहीतरी साम्य दिसतो. In above the examples, there is some relationship between any two consecutive numbers. जेही दोन क्रमागत संख्या आपण पाहतो, त्या दोन क्रमागत संख्यामध्ये आपल्याला काहीतरी तिथं संबंध दिसतो. यावरून आपण अशी व्याख्या करतो की क्रमिका ही एक ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच असतो. अ कलेक्शन of numbers arranged in a definite order according to some definite rule is called a sequence. Sequence means क्रमिका. सिक्वेन्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला क्रमिका म्हणतो. ही क्रमिका काय असते? ही क्रमिका एका ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच असतो. जसं आपण वर जी उदाहरणे बघितलो त्या प्रत्येक उदाहरणामध्ये जर पाहिलात तर त्या संख्यामध्ये आपल्याला काहीतरी क्रम दिसला. यावरून ही सर्व उदाहरणे क्रमिकेची आहेत हे सिद्ध होते. फ्रॉम दिस you know, in these examples the numbers are arranged in a definite order according to some definite rule, hence it is called a sequence. तर हे सर्व उदाहरणे क्रमिकेची होती. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत टर्म्स इन अ सिक्वेन्स. या क्रमिकेमध्ये ज्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो? इन अ सिक्वेन्स each numbers formed are called the terms of the sequence. आता हे वर जी उदाहरणे होती आपली 1, 3, 5, 7, 9 यांना आपण पद म्हणतो. तर इंग्रजीमध्ये टर्म म्हणतात. You know, 1 is first term, 3 is second term, 5 is third term, fourth term, fifth term and so on. 1 ला आपण पहिले पद म्हणतो, 3 ला दुसरे पद, 5 ला तिसरे पद, 7 ला चौथे पद, 9 ला पाचवे पद,
अशा प्रकारे अनंत पदे असतील तर आपण ते डॅश डॅशने दर्शवतो. तर थोडक्यात त्या क्रमिकेतील पदांची आपण व्याख्या काय करतो, इन अ सिक्वेन्स इच नंबर्स फॉर्मड आर कॉल्ड द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. त्या क्रमिकेमध्ये ज्या काही संख्या आलेल्या असतात त्या संख्यांना आपण पद म्हणतो. These terms are represented as T1, T2, T3 up to dash 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 Tn. मग त्या पदांना आपण T1, T2, T3, T फॉर टर्म. जर पहिले पद असेल तर त्याला T1, दुसरे पद असेल T2, तिसरे पद असेल T3, शेवटचे पद असेल तर त्याला nth टर्म, त्याला Tn म्हणतो. If the sequence is infinite for every positive integer n, there is a term Tn. जर त्या क्रमिकेमधली पदे जर अनंत असतील तर आपण एक शेवटचे पद कोणते हे जर सांगायचं झालं तर आपण Tn या प्रकारे दर्शवतो. इन शॉर्ट, सिक्वेन्स इज डिनोटेड बाय Tn. थोडक्यात क्रमिका दर्शवण्यासाठी आपण Tn चा वापर करतो. सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो. शो द पोझिशन्स ऑफ द टर्म्स बाय T1, T2, T3. आता इथं आपल्याला काही क्रमिका दिलेल्या आहेत आणि त्या क्रमिकेतलं दुसरं पद कोणते, पहिले पद कोणते, चौथे पद कोणते हे दर्शवा असं म्हटलेलं आहे. पहिल्या उदाहरणामध्ये जर बघितला 9, 15, 21, 27. इन फर्स्ट एक्झाम्पल 9, 15, 21, 27. विच इज द फर्स्ट टर्म? T1 is equal to 9. Which is second term? T2 is equal to 15. Which is third term? T3 is equal to 21. Which is fourth term? T4 is equal to 27 up to dash dash. Similarly in second example, त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणात बघितलात तर पहिले पद T1 बरोबर 7 आहे, दुसरे पद T2 बरोबर 7, तिसरे पद T3 बरोबर 7 असे अनंतापर्यंत पदे आहेत असं आपल्या उदाहरणात दर्शवलेलं आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला ती दिलेली जी क्रमिका आहे त्यामध्ये पहिले पद कोणते तर T1 बरोबर -2, T2 बरोबर -6, T3 बरोबर -10 असं ह्या क्रमिकेमधले दिलेल्या पदांना आपण T1, T2, T3 या अक्षराने संबोधतो. So when the sequence is given, so each number is denoted by T1, T2, T3 up to dash 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 Tn. तर हे आपण क्रमिकेबद्दल बघितलं. तर आता आपण आपल्या धड्याकडे वळूया. यू नो नेम ऑफ द चॅप्टर अर्थमेटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणी आपण अभ्यासत आहोत. तर या अंकगणिती श्रेणीसाठी आपण जे पहिल्यांदा क्रमिका पाहिलो त्या क्रमिकेमध्ये आणि यामध्ये काय फरक आहे ते पाहायचे आपल्याला. अगेन ऑब्झर्व द फॉलोइंग सिक्वेन्सेस. खाली काही क्रमिका दिलेल्या आहेत. पुन्हा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं जर उदाहरण बघितलं, पहिल्यामध्ये 1, 4, 7, 10, 13. आता ही क्रमिका आहे. मग यामध्ये फरक काय दिसतो? 1 + 3, 4, 4 + 3, 7 + 3, 10 + 3. पुन्हा दुसऱ्यामध्ये बघितला तर 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24. तिसऱ्यामध्ये बघितलं 3 + 0 = 3, 3 + 0 = 3, 3 + 0 = 3. त्याच्यानंतरच्या उदाहरणात जर बघितलं तर प्रत्येकी कितीने वाढ होते ते पहा. -1 आहे, -1.5, -2, -2.5. तर अशी ही जी उदाहरणे दिलेली होती त्या उदाहरणामधला आपण फरक पाहायला लागलो. तर पहिल्या उदाहरणामध्ये बघितलात आपण प्रत्येक पदामध्ये 3 मिळवलं की त्याच्या पुढचे पद भेटते. दुसऱ्यामध्ये बघितलं की तर आपण पाहतो की त्या प्रत्येक पदामध्ये 6 मिळवलं की आपल्याला पुढचे पद भेटते. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघितलं इन द थर्ड एक्झाम्पल इफ वी ॲड 0 देन यू गेट नेक्स्ट टर्म. इन फोर्थ एक्झाम्पल if you add -0.5 then you get next term. This is -1 plus -0.5 -1.5 plus -0.5 -2 plus -0.5 it becomes -2.5. प्रत्येक पदामध्ये आपण जेव्हा -0.5 मिळवतो तेव्हा आपल्याला इथं पुढचे पद भेटले. तर हे सर्व उदाहरणांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला इथं काहीतरी साम्य दिसते. You know above the sequences, similarity is that next term is obtained by adding a particular number to the previous number. वरील सर्व क्रमिकेची उदाहरणे जर बघितलं तर त्या क्रमिकेमध्ये काय दिसते आपल्याला तर प्रत्येक पद मिळवण्यासाठी
जेव्हा आपलं पहिलं पद असेल त्या पहिल्या पदामध्ये एक विशिष्ट पद मिळवलं की आपल्याला पुढचे पद भेटते, हा फरक इथं दिसतो मिळवल्यानंतर. पण क्रमिकेमध्ये तसं नव्हतं. क्रमिकेची व्याख्या आपण काय केलो, यू नो द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स. सिक्वेन्स मीन्स in the collection of a number arranged in a definite order according to some definite rule is called sequence. त्या क्रमिकेमध्ये कुठलंही पदच मिळवावं असं नाही, फक्त एक नियमानुसार इथं आपणाला काहीतरी क्रम दिसला पाहिजे. मग तो वर्ग असेल, दोनच्या पटीतल्या संख्या असतील, काही असलं तर ती क्रमिका दिसावी, क्रम दिसावा. पण इथं अंकगणिती श्रेणीमध्ये आपण काय पाहतो की प्रत्येक पद जे मिळणार आहे त्या प्रत्येक पदामध्ये पुढचं पद मिळवण्यासाठी एक विशिष्ट संख्याच मिळवली पाहिजे. You know similarity is that next term is obtained by adding a particular number to the previous number. Hence, you know definition and arithmetic progression is a special type of sequence. अंकगणिती श्रेणी ही एक खास क्रमिकाच आहे in which relationship between any two consecutive term is constant or same. की त्या दोन क्रमागत पदामधला आपण जो काही फरक काढणार आहोत तो फरक हा आपल्याला काय दिसावा, स्थिर दिसावा. जसं की आता आपण या उदाहरणामध्ये जर बघितलं तर आपण जेव्हा या दोन्ही मधला फरक काढतो तेव्हा सारखा दिसतोय. पहा, 4 - 1 3, 7 - 4 3, 10 - 7 3, 13 - 10 3. Similarly in second example 12 - 6 6, 18 - 12 6, 24 - 18 6. तर अशा पद्धतीनं इथं आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणीची व्याख्या काय केलो, तर अंकगणिती श्रेणी ही एक खास प्रकारची क्रमिका आहे की ज्यामध्ये आपण दोन क्रमागत पदामधला जेव्हा फरक पाहतो तो स्थिर दिसतो. Hence the difference between any two consecutive term is constant, then it is called the common difference. आणि जेव्हा असं दोन क्रमागत पदामधला फरक स्थिर येतो त्याला आपण सामान्य फरक म्हणतो आणि तो इंग्रजीतील लहान डी या अक्षराने दर्शवतात. अँड इट इज जनरली डिनोटेड बाय लेटर डी. डी फॉर कॉमन डिफरन्स. व्हॉट इज कॉमन डिफरन्स? द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म. दोन क्रमागत पदामधला जो फरक असतो त्याला आपण सामान्य फरक म्हणतो आणि तो डी या अक्षराने दर्शवतो. In the sequence, if the difference between two consecutive terms tn plus 1 minus tn is constant, then the sequence is called arithmetic progression. हे आपण चिन्हाच्या स्वरूपात थोडीशी व्याख्या पाहतो. tn plus 1 याचा अर्थ असा होतो की आपलं जे पुढचं पद वाढलेलं असते त्या पदामधून आपण मागचं पद वजा करतो. म्हणून इथं म्हणले की tn plus 1 and minus tn. If this difference is constant, then it is called arithmetic progression. Similarly, you know in this example tn plus 1, tn अधिक 1 म्हणजे याचा अर्थ असा होतो 1 अधिक 3 बरोबर 4 झाले. हे 4 हे tn plus 1 झालं आणि त्याच्यामधून आपण tn मायनस करतो म्हणजे मागचं पद 1 वजा करतो. तर दिस इज tn plus 1 minus tn is equal to you get common difference 3. Similarly, here also you know tn plus 1 means 7 plus 3 is 10, minus tn means this is 7. 10 minus 7 you get common difference 10. दुसऱ्या common difference 3. दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा पहा tn plus 1 means here 6 plus 6 is equal to 12. This is 12 is tn plus 1 and which is tn 6. Then 12 minus 6 is equal to common difference d. 12 वजा 6, 12 हे वाढलेले पद झाले म्हणजे ते tn अधिक 1 झालं. त्याला आपण tn plus 1 दर्शवतो आणि मागचं जे पद असेल त्याला आपण tn म्हणतो. सो यू गेट कॉमन डिफरन्स tn plus 1 minus tn means 12 minus 6 is equal to 6. This is common difference. Similarly, 18 minus 12 also. This is tn plus 1 minus tn means 12. 18 minus 12 is equal to 6. So here tn plus 1 minus tn, if you get constant, then we say the given sequence is an arithmetic progression. जर आपणाला tn अधिक 1 वजा tn मधला फरक जर स्थिर दिसत असेल तर आपण त्या क्रमिकेला
अंकगणिती श्रेणी म्हणतो. क्रमिका आणि अंकगणिती श्रेणीमध्ये फरक काय आहे, तर क्रमिकेमध्ये फरकच स्थिर असावा असं नाही. तिथं फक्त एका विशिष्ट नियमानुसार त्याची ठराविक मांडणी केलेली असावी. हा भाग सिक्वेन्समध्ये क्रमिकेमध्ये आहे आणि अंकगणिती श्रेणीमध्ये तसं नाही. अंकगणिती श्रेणीमध्ये फक्त एकच नियम आहे की पुढचं पद हे एक विशिष्ट संख्या मिळवल्यानंतर मिळावे किंवा त्या दोन पदामधला जर आपण फरक काढत असाल तर तो काय यावा, स्थिर यावा. कोणत्याही दोन पदामधला, विशिष्ट पद असं नाही. प्रत्येक पदामधला जर फरक स्थिर येत असेल तर ती अंकगणिती श्रेणी आहे. तसं जर पाहिला तर अंकगणिती श्रेणी, तसंच भूमितीय श्रेणी आणि संवादी श्रेणी असं श्रेणीचे 3 प्रकार आहेत. अर्थमेटिक प्रोग्रेशन, geometric progression and harmonic progression. There are 3 types of progression, but we have only studied अर्थमेटिक प्रोग्रेशन. परंतु आपल्या अभ्यासक्रमासाठी फक्त अंकगणिती श्रेणीचाच भाग आहे. भूमितीय श्रेणी किंवा संवादी श्रेणी हे तुमच्या अभ्यासक्रमासाठी नाहीये. सो you know, clear, understand arithmetic progression in the given sequence. If the difference between two consecutive terms is constant, then the sequence is called arithmetic progression. तर तुम्हाला अंकगणिती श्रेणी म्हणजे काय लक्षात आलं असेल की जेव्हा आपण दिलेली क्रमिका असेल त्या क्रमिकेमधल्या प्रत्येक पदामधला जेव्हा आपण फरक काढतो तो फरक जर स्थिर येत असेल तर तिला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो आणि तो फरक दर्शवण्यासाठी डी हे अक्षर वापरतो. मग ते डी म्हणजे काय, तर सामान्य फरक, कॉमन डिफरन्स. देन हियर tn plus 1 minus tn is equal to d is the common difference. म्हणजे सामान्य फरक आपण कसा काढतो तर tn अधिक 1 वजा tn. In an AP, if first term is denoted by a and common difference is d, then the terms in the sequence are. जसं आपण पहिल्या पदाला t1 म्हटलं होतं, मग ते t1 हे पहिल्या पदासाठी आहे. तसेच जो इंग्रजीतलं छोटा अक्षर ए आहे हे ए सुद्धा आपण पहिल्या पदासाठी डिनोट केलेलं आहे. म्हणजे पद कोणतं हे आपण दाखवतो आता की टी1 म्हणजे पद कोणते तर ए, त्याला सामान्य पद म्हणतात. दिस इज अ कॉमन डिफरन्स यू नो डी अँड फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ऑल्सो ए, ऑल्सो टी1. हेन्स यू गेट हियर टी1 इज इक्वल टू ए. दिस इज फर्स्ट टर्म. आता दुसरे पद कधी भेटते आपल्याला, जेव्हा आपण त्या पहिल्या पदामध्ये सामान्य फरक मिळवतो तेव्हा आपल्याला दुसरे पद भेटते. म्हणून टी2 बरोबर काय म्हणतो आपण, ए अधिक डी. टी3 कधी भेटते, जेव्हा आपण दुसऱ्या पदामध्ये सामान्य फरक मिळवतो तेव्हा आपल्याला तिसरं पद भेटते. मीन्स टी3 मीन्स ए प्लस डी इज इक्वल टू ए प्लस 2d. जर आपल्या उदाहरणामध्ये ए हे सामान्य पद आणि डी हे सामान्य फरक दिला असेल तर त्या अंकगणिती श्रेणीमधली पदे कोणती आली, ए अधिक डी आणि ए अधिक 2d. हे कसं आलं आपण आता माहिती आहे. पहिलं पद हे जशास तसं राहणार. दुसरं पद हे कसं निर्माण होणार तर एक विशिष्ट संख्या आपण दुसऱ्या संख्येमध्ये मिळवतो. थोडक्यात आपण दोन क्रमागत पदांमधला फरक जर स्थिर येत असेल तर तिला अंकगणिती श्रेणी म्हणतो. याचा अर्थ आपण कॉन्व्हर्सली जर विचार केला तर पुढचे पद हे कधी भेटणार, मागच्या पदामध्ये तो सामान्य फरक मिळवल्यानंतर. पण टी1 मध्ये तर मिळवणार नाही कारण तो पहिलं पद जे आहे तेच राहणार. मग फरक कसं करणार आपण, टी2 मायनस टी1 करतो. मग तो जे काही डिफरन्स येईल तो पहिल्या पदामध्ये मिळवल्यानंतर आपल्याला दुसरे पद भेटते. तिसरं पद मिळवण्यासाठी आपण काय करतो, त्या टी2 आणि ह्या टी3 चा विचार करतो. जे टी2 आहे, टी2 हियर टी2 इज ए प्लस डी. इफ यू ऍड कॉमन डिफरन्स डी देन यू गेट थर्ड टर्म. आता चौथं पद जर मिळवायचं असतं आपल्याला तर आपण काय म्हटलं असतं की टी4 इज इक्वल टू ए प्लस 2d प्लस डी. यू गेट ए प्लस 3d. दिस इज फोर्थ टर्म. असे पुढचे पद मिळवण्यासाठी मागच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवलं की पद भेटतात. म्हणून आपण काय म्हणतो, एपी हॅव्हिंग फर्स्ट टर्म ॲज ए अँड कॉमन डिफरन्स डी, देन द टर्म्स आर ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d अप टू डॅश डॅश डॅश. These are the terms in the sequence.
कधी कधी आपल्याला एक जनरली 1-2 मार्काला प्रश्न विचारला जातो की अंकगणिती श्रेणीमध्ये ए हे पहिले पद असेल आणि डी हा सामान्य फरक असेल तर त्या अंकगणिती पदे कोणती? तर ती पदे आपण कसं दर्शवलं, दिस इज T1, दिस इज T2, दिस इज T3 अँड दिस इज T4. आणखीन पुढचे पदे मिळवता येतात फक्त मागच्या पदामध्ये जो सामान्य फरक येतो तो मिळवल्यानंतर आपल्याला त्या क्रमिकेची पुढची पदे मिळतात. हे लक्षात ठेवा कारण याचा वापर आता आपण प्रॅक्टिस सेट सोडवताना करणार आहोत. तर हे झालं आपण अंकगणिती श्रेणीबद्दल माहिती पाहिलं. आता प्रत्यक्ष आपण उदाहरणे पाहू. तर प्रॅक्टिस सेट 3.1 त्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. आपण पहिला आणि दुसरा प्रश्न अभ्यासू. त्यासाठी आपण 3.1 ला पार्ट 1 असं म्हटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस इज ॲन AP? इफ दे आर AP, फाइंड द कॉमन डिफरन्स. आता प्रश्न काय म्हटलेला आहे पहा. खाली जी काही क्रमिका दिलेल्या आहेत त्या अंकगणिती श्रेणी आहेत का? असतील तर त्यांचं सामान्य फरक लिहा. You know when the sequence is an AP, if the difference between two consecutive term is constant. If the difference between two consecutive term is not constant, then the sequence is not an AP. These two rules are important. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी कधी आहे म्हणायचं? जेव्हा आपण दोन क्रमागत पदामधला फरक काढतो तो जर सारखा येत असेल तर अंकगणिती श्रेणी आहे, सारखा येत नसेल तर नाही. तर बघूया पहिलं उदाहरण. फर्स्ट एक्झाम्पल 2, 4, 6, 8, अप टू डॅश डॅश. आता इथं जी पदे दिलेली आहेत त्या पदांना आपण T1, T2, T3, T4 असं दर्शवावं. तर हिअर you know the first term, it is also known as A, denoted by also T1 is equal to 2. Second term T2 is equal to 4, T3 is equal to 6, T4 is equal to 8. Then you know how to find common difference T2 minus T1. You know T2 minus T1 means 4 minus 2 is equal to 2. Also T3 minus T2 is equal to 6 minus 4 is equal to 2. T4 minus T3 is equal to 8 minus 6 is equal to 2. आता आपण दिलेली जी पदे होते त्या प्रत्येक पदामधलं फरक काढलं. कसं काढलं ते पहा. पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं. वजाबाकी केल्यानंतर जी संख्या भेटते ती काय असते तर सामान्य फरक. हिअर यू नो T2 मायनस T1. T2 म्हणजे दुसरे पद, T1 म्हणजे पहिले पद. 4 वजा 2 बरोबर 2. तसंच T3 वजा T2 म्हणजे तिसरे पद वजा दुसरे पद. 6 वजा 4 बरोबर 2. T4 वजा T3 8 वजा 6 बरोबर 2. You know the difference between any two consecutive term is constant. दोन क्रमागत पदामधला कोणत्याही दोन क्रमागत पदामधला फरक हा स्थिर आहे. तो किती आहे आपण कंसात सांगितलेला आहे की D बरोबर 2 आले. हेन्स द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. मग प्रश्नात सांगितलेलं होतं जर अंकगणिती श्रेणी असेल तर कॉमन डिफरन्स म्हणजे सामान्य फरक लिहा. तर द कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2. असं हे पहिलं उदाहरण. तर दुसरं पहा. You know here again T1 is equal to 2, T2 is equal to 5/2, T3 is equal to 3, T4 is equal to 7/2. दिलेली जे पद असतील त्यांना आपण T1, T2, T3, T4 असं दर्शवा. सामान्य फरक काढण्यासाठी काय करतो आपण दुसऱ्या पदामधून पहिले पद वजा करतो. तर दुसरे पद कोणते 5/2, पहिले पद 2, 5/2 वजा 2. आता इथं एक अपूर्णांकी एक पूर्णांकी संख्या आहे. छेद काही नाही म्हणजे 1 घ्या. तर हिअर इथे बे बे होणार आणि वर तिरकस गुणाकार होईल. 5/5 वजा 2 4. तर ते किती आलं 1/2. पुन्हा दुसरा फरक काढून पहा. T3 minus T2 you know second difference. T3 is 3 and T2 is minus 5/2. Then again here cross multiplication 2 3s are 6, 5 1s are 5, 6 minus 5 1 divided by 2. जेव्हा अपूर्णांकी संख्या येईल 1 आणि दुसरी पूर्णांकी असेल त्याचा छेद काही नाही म्हणजे 1 घ्या. छेद भिन्न असतील छेदातला गुणाकार छेदात अंशस्थानी तिरकस गुणाकार करावा. तसंच इथं T4 वजा T3 बरोबर 7/2 वजा 3 तर 7 वजा 6/2 बरोबर 1/2. तर इथे सुद्धा आपण सांगतो की कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. तो D बरोबर 1/2 आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे
आणि तो सामान्य फरक बरोबर डी बरोबर 1/2. असं हे दुसरं उदाहरण होतं. तिसऱ्या उदाहरणामध्ये पाहूया. इन द थर्ड एक्झाम्पल -10, -6, -2 and 2. पहिले पद T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2, T4 बरोबर 2. पहिले पद जशास तसे ठेवा. पुढे फरक काढत असताना T2 मधून T1 वजा करा, तर T2 आहे -6 and T1 is -10 and this is minus. This minus minus becomes plus. -6 plus 10 is equal to 4. Here T3 minus T2. आता T3 वजा 2 आहे, वजा T2 वजा 6 आहे. तर हे वजा 2 जशास तसे राहील आणि हे वजा वजा अधिक 6 झाले. वजा 2 अधिक 6 म्हणजे 4 आले. तसंच T4 वजा T3. T4 हा 2 आहे, वजा T3 हा वजा 2 आहे. 2 अधिक 2 बरोबर 4. पुन्हा ऑब्झर्वेशन करा. You know here again common difference is constant, d is equal to 2. Hence the given sequence is an AP. Therefore the common difference is equal to d is equal to 4. तर हे प्रत्येक उदाहरणामध्ये साम्य काय? कुठंतरी एक अपूर्णांकी संख्या दिसते, कुठं दिलेली पद हे ऋणमध्ये दिसतात. असली तरी आपण फक्त निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने त्यांची क्रिया करून सामान्य फरक काढा. You know, fourth example, here the terms are in decimal point. 0.3, 0.33, 0.333. You know which is first term? T1 is equal to 0.3. Second term T2 is equal to 0.33 and T3 is equal to 0.333. Then T2 minus T1 is equal to 0.33 minus 0.3. When we subtract 0.33 minus 0.3, you get 0.03. Here T3 minus T2 means 0.333 minus 0.33. You get 0.003. Here the difference between any two consecutive term is not constant. आता इथं आपण जर बघितलं तर दोन क्रमागत पदामधला फरक स्थिर नाही. म्हणून इथं आपण सांगतो की ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. का नाही? कारण पहिला फरक बघितला आपण 0.03 आला, दुसरा 0.003 आला. म्हणजे इथं आपल्याला फरक स्थिर दिसत नाही, म्हणून आपण सांगितलं की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. त्यानंतर पाचवं उदाहरण पहा. फिफ्थ एक्झाम्पल 0, -4, -8, -12. Then again T1, T2, T3, T4. First common difference T2 minus T1, -4, -0, it becomes -4. Second T3 minus T2 is equal to -8 minus -4. This -8, this minus minus becomes +4. -8 plus 4, this is -4. Third difference T4 minus T3, this is also get -4. Hence we write the difference between any two consecutive term is constant. पुन्हा इथं बघितलं तर दोन क्रमागत पदामधला फरक हा आपल्याला स्थिर दिसतो. किती दिसतो हे सुद्धा आपण ब्रॅकेटमध्ये दाखवलेलं आहे. -4 दिसतो. म्हणून आपण शेवटी लिहितो की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. द कॉमन डिफरन्स D is equal to -4. लास्ट एक्झाम्पल नंबर 6. आता इथं पहिले पद -1/5, दुसरे -1/5, तिसरे -1/5. सर्व पदे सारखे दिसतात. आता आपण बघूया दोन क्रमागत पदामधला फरक काय असेल. आता फरक काढत असताना ही पहिली संख्या, पहिलं पद T1 बरोबर -1/5, T2 वजा T1, तर -1/5 वजा -1/5. आता हे ऋण ऋण धन होणार. इथं काय येणार तर -1/5 अधिक 1/5. दोन विरुद्ध संख्या आहेत, त्यांची बेरीज नेहमी 0 येते. तसंच दुसरा फरक सुद्धा हा काय येतो? 0 येतो. पुन्हा इथं आपण सांगणार की दोन क्रमागत पदामधला फरक हा स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि त्याच्यामधला सामान्य फरक किती आहे तर D बरोबर 0. तर हे 6 उदाहरणे झाली. 7वं उदाहरण पहा. 7व्या उदाहरणामध्ये थोडंसं साम्य दिसते आपल्याला. रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर असं दिसते. 6व्यामध्ये आपण डेसिमल नंबर बघितला. You know here 3 plus √2, 3 plus 2 √2, 3 plus 3 √2. काहीतरी संख्या वेगळी दिसली आपण घाबरतो, पण घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला काय करायचं? फक्त वजाबाकी करायचं.
You find only common difference. Then you know how to find common difference. T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. So here A is equal to T1 is equal to 3, T2 is equal to 3 plus root 2, T3 is equal to 3 plus 2 root 2, and T4 is equal to 3 plus 3 root 2. Then you know how to find common difference. T2 minus T1. T2 is 3 plus root 2 and T1 is 3. Then this plus 3 minus 3 cancel. You get common difference root 2. This is first difference. And second difference, T3 minus T2. 3 plus 2 root 2. This is a T3 minus T2 is 3 plus root 2. द्विपदी आली तेव्हा आपण जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा कंसात लिहावं दुसरं पद. का तर आपण हे ऋणाने मध्ये पुन्हा गुणतो. तर आता इथं पहा, पहिलं पद जशाच तसे 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आता इथं वजा 3 वजा वर्गमुळात 2. आता इथं हे अधिक 3 वजा 3 जर कटून गेले तर शिल्लक काय राहते, 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2. आता इथं आपण थोडं अडकण्याची शक्यता. आता इथं ऑब्झर्वेशन करा. इथं आपल्याला 2 ही परिमेय संख्या दिसते, वर्गमुळात 2 ही अपरिमेय दिसते आणि इथंही वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या दिसते. याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो. तर वर्गमुळातली संख्या अपरिमेय संख्या ही आपण कॉमन काढतो आणि त्यांचे जे काही सहगुणक असतील याचा 2 आणि याचा 1 त्यांचं सबट्रॅक्शन करतो. हिअर 2 minus 1 root 2 is common, so you get common difference. 1 root 2 means root 2. कारण कोणत्याही संख्येचा सहगुणक काही नाही म्हणजे तिथे 1 असतो, म्हणून 1 लिहा अथवा नाही लिहिलं तरी चालते. तर असा हे दुसरा फरक स्थिर आला. आता तिसरा फरक पहा, T4 minus T3. This is 3 plus 3 root 2. This is T4 minus and T3 is 3 plus 2 root 2. Then this is as it is. This is minus 3 minus 2 root 2. Here again 3 get cancelled. What is remain? 3 root 2 minus 2 root 2. Then what is common here? Again root 2. What is remain? 3 minus 2. This is also common difference root 2. अशा पद्धतीने इथं आपल्याला 2 क्रमागत पदामधला फरक हा स्थिर दिसला. तो किती, तर वर्गमुळात 2. Here the common difference between any two consecutive term is constant. The given sequence is an AP. Therefore the common difference D is equal to root 2. तर हे 7वं उदाहरण थोडं परिमेय अपरिमेय संख्येच्या स्वरूपात होतं. असं असताना थोडंसं कॉमन वगैरे काढत चला आणि त्यांच्या सहगुणकाची क्रिया होते. पण अपरिमेय संख्या ह्या सारख्या असल्या पाहिजेत तरच, अन्यथा ती जशास तसे राहते. समजा इथं 3 वर्गमुळात 2 आहे आणि इथं वजा 2 वर्गमुळात 3 राहिलं असतं तर तिथं कुठलीच क्रिया झाली नसते, आपण जशास तसं ठेवलं असतं. जे काही अपरिमेय संख्या आहेत त्या जर सारख्या असतील तर त्यांच्या सहगुणकाची क्रिया करतो आपण आणि त्यांचा जो अपरिमेय संख्येचा भाग आहे तो कॉमन काढतो. त्याच्यानंतर 8वं उदाहरण, यू नो हिअर T1 is equal to 127, T2 is 132 and T3 is 127. First common difference T2 minus T1, 132 minus 127 is equal to 5. And second common difference also 5. The difference between any two consecutive term is constant. Therefore, the given sequence is an AP and the common difference D is equal to 5. तर विद्यार्थ्यांनो, असा हा पहिला प्रश्न होता. यामध्ये फारसं काठीण्य नाही, फक्त क्रिया करताना काळजीपूर्वक. When we say the given sequence is an AP, if the difference between any two consecutive term is constant, then we say AP. Otherwise, the difference between any two consecutive term is not constant, the sequence is not an AP. Keep in mind. दिलेली क्रमिका आपण अंकगणिती श्रेणी आहे असं कधी म्हणतो तर 2 क्रमागत पदामधला फरक स्थिर येत असेल तर. जर 2 क्रमागत पदामधला फरक जर स्थिर येत नसेल तर ती अंकगणिती श्रेणी नाही असा आपण उल्लेख करतो. मग त्या सामान्य फरकासाठी आपण कोणते अक्षर वापरलं? डी. आणि जे पहिले पद असते त्याच्यासाठी कोणतं वापरलं तर ए. यानंतर प्रश्न दुसरा पहा, राईट अँड एपी. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एपी दिलेलं होतं आणि डी फाइंड आउट करा म्हटलं होतं. आता इथं राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म ए is and common difference D is in each of the following.
आता जे खाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला फक्त पहिलं पद ज्याला आपण ए म्हणतो आणि सामान्य फरक ज्याला आपण डी म्हणतो अशा दोन बाबी दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांची पदे कोणती ती लिहा म्हटलेलं आहे. तर आपण वर माहिती पाहत असताना बघितलं की प्रत्येक पदामध्ये जो सामान्य फरक दिलेला आहे तो मिळवलं की आपल्याला पुढचं पद भेटते. when we get next term if we add common difference in a previous term then you get next term. इथं आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा पहिलं पद आणि सामान्य फरक दिलेला असेल तेव्हा तो दिलेला सामान्य फरक हा पहिल्या पदामध्ये मिळवला की आपल्याला पुढचे पद मिळते. पुन्हा त्याच्या पुढचे पद मिळवण्यासाठी तो सामान्य फरक हा त्या अगोदरच्या पदामध्ये मिळवावा. तर इथे ए बरोबर 10 दिलेलं आहे, डी बरोबर 5 दिलेलं आहे. तर यू नो ए मीन्स फर्स्ट ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10. तर आपल्याला पहिलं पद T1 बरोबर 10 माहित झाले. आता T2 माहित करण्यासाठी आपण काय करतो, या T1 मध्ये D मिळवतो. T2 इज इक्वल टू T1 प्लस D. You know T1 is 10, D is 5, 10 plus 5, 15. Also T3 is equal to T2 plus D, 15 plus 5 is equal to 20. T4 is equal to T3 plus D is equal to 20 plus 5 is equal to 25. So you get T1, T2, T3, T4. These are the required terms of an AP. अशा पद्धतीने 10, 15, 20, 25 ही काय आहे तर अंकगणिती श्रेणीची पदे आहेत. दुसरं उदाहरण, here a is -3 and d is 0. Then you know how to find terms. First term a is equal to T1 is equal to -3. Second term T2 is equal to T1 plus D. T1 is -3 and common difference 0. So you know if 0 is added in any number you get the number is answer. आपण कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य मिळवलं तर ती संख्या हे त्याचं उत्तर असते. If you add 0 in any number then you get answer the given number. Here the given number is -3. If you add 0 in this number you get -3. आता इथं आपण शून्यामध्ये कोणती संख्या मिळवा, येणारे उत्तर ही तीच संख्या येते. If you add 0 in any number then you get the number itself. आता T3 means T2 plus D, -3 plus 0 -3. T4 means T3 plus D, -3 plus 0 -3. And the required AP is -3, -3, -3, -3, up to dash. तिसरं उदाहरण, A is -7, D is 1/2. आता इथं जो सामान्य फरक आहे तो आपल्याला इथं 1/2 दिसतो. तर पहिलं पत्र आपल्याला माहितीच असते, ए जे असतो तो पहिले पद T1 बरोबर -7. दुसरं T1 अधिक D म्हणजे -7 अधिक 1/2. जेव्हाही अपूर्णांकी संख्या असेल आणि एक पूर्णांकी संख्या असेल त्याचा छेद 1 घ्या, छेदातला गुणाकार छेदात, अंशस्थानी तिरकस गुणाकार करा. -7 दोन्ही 14, 1 1 तो -13/2. तसंच T2 अधिक D केल्यानंतर T3 भेटते. यू गेट T3 T2 plus D -13/2 plus 1/2. You know here denominators are same, right? One time. Numerator as it is, -13 plus 1, -12/2 is equal to -6. T4 is equal to T3 plus D is equal to -6 plus 1/2. Then here cross multiplication, -12 plus 1 and divided by 2, -11/2, you get -5.5. The required terms -7, -13/2, -6, -5.5. This is the required AP. चौथ्या उदाहरणामध्ये A वजा 1.25 आणि D बरोबर 3 आहे. Then here T1 is equal to A is equal to -1.5. T2 is equal to T1 plus D -1.25 plus 3. आता 3 हे 2 आणि 5 या ठिकाणी येणार नाही कारण ही दशांशच्या अगोदरची संख्या आहे, तर 1 मध्ये 3 मिळवतो आपण. जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा आता हा 3.00 घ्या, 3.00 आणि हा 1.
0.25 जर घेतलं, वजाबाकी जर केला तर ती येते 1.75. तसंच T3 बरोबर T2 अधिक D आहे, तर 1.75 अधिक 3 बरोबर किती आले, तर 4.75. कारण आता इथं बेरीज होती, तर हा 3 अधिक 1 किती होणार, 4, आणि हा 7.5 जशास तसे राहणार. इथं आपण काय केलं होतं, 3.00 घेतलं होतं. इथं बी जरी तुम्ही 3.00 घेतला तर ते 3 आणि 1 किती होणार, 4. इथं वजाबाकी करताना ही मोठी संख्या दिसते तर तुम्ही लिहा 3.00 आणि वजाबाकी करा, तुमचं उत्तर भेटते. तर T4 किती आलं, तर T3 अधिक D 4.75 प्लस 3 इक्वल टू 7.75. The required terms are 1.75, 4.75, 7.75. पाचवं उदाहरण, यामध्ये एक ए हा जो पहिलं पद आहे तो 6 आहे आणि डी बरोबर वजा 3 आहे. ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 6, T2 इज इक्वल टू T1 प्लस D इज इक्वल टू 6 प्लस माइनस 3 इज इक्वल टू 6 माइनस 3 इज इक्वल टू 3, दोनों प्लस माइनस माइनस. T3 3 प्लस माइनस 3, 3 माइनस 3 इज इक्वल टू 0. T4 T3 प्लस D 0 प्लस माइनस 3 इज इक्वल टू 0 माइनस 3 इज इक्वल टू माइनस 3. 6, 3, 0, माइनस 3 इज द रिक्वायर्ड एपी. फक्त पदे मिळवण्यासाठी आपण काय करायला लागलो, तर मागच्या पदामध्ये तो सामान्य फरक मिळवणार, तेव्हा आपल्याला पुढची पद भेटतात. हे या प्रश्नात लक्षात ठेवा. When we get next term, if we add common difference in previous term, you get next term. Here A is equal to minus 90, D is equal to minus 4. Then T1 is equal to minus 19. T2 is equal to T1 plus D means minus 19 plus minus 4. This is minus 19 minus 4 is equal to minus 23. T3 is equal to T2 plus D minus 23 plus minus 4. This is a minus 27. T4 is equal to T3 plus D is equal to minus 27 plus minus 4, minus 27 minus 4 minus 31. Then which are the required terms? Minus 19, minus 23, minus 27 and minus 31 is the required AP. असं हे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपली 6 उदाहरणे होती. तर या प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण काय केलं, अंकगणिती श्रेणीमधली पदे मिळवण्यासाठी मागच्या पदामध्ये जो सामान्य फरक आहे तो मिळवला. For finding the terms in AP, you add common difference in previous term, you get next term. Keep in mind. हे लक्षात ठेवा. या पद्धतीने हा प्रश्न दुसरा होता. पहिला तरी तुम्हाला सांगितलेला आहे की अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे कसं ओळखावं, तर त्यासाठी आपण सामान्य फरक काढतो, तो स्थिर येत असेल तर आहे, नसेल तर नाही. तसं हे प्रश्न पहिला आणि दुसरा आपण अभ्यासलो. प्रश्न तिसरा आपण पुढील भागामध्ये अभ्यासू. आजचा हा भाग इथं आपला संपला. ओके, थँक्यू.